चूक सुरुवात फडणवीस साहेबांनी केली नसता 6 महिन्यात फडणवीस साहेबांवरती एक शब्द बोललेलं मी दाखवा, एक शब्द. त्यांनी ज्यावेळेस षड्यंत्र रचलं मला गुतवण्याचं, मी त्यांच्यामधला आणि समाजामधला काटा आहे नसता याला 10% आरक्षण स्वीकारायला लावा. त्याला चालू केले की तुम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. जे रास्ता रोको केले गुन्हे दाखल, साखळी उपोषण केले गुन्हे दाखल, काहीच नाही करून ही दडपशाही नाही सहन करू शकत आम्ही. यामुळं चूक सुरुवात फडणवीस साहेबांनी केली नसता 6 महिन्यात फडणवीस साहेबांवरती एक शब्द बोललेलं मी दाखवा, एक शब्द. त्यांनी ज्यावेळेस षड्यंत्र रचलं मला गुतवण्याचं, मी त्यांच्यामधला आणि समाजामधला काटा आहे नसता याला 10% आरक्षण स्वीकारायला लावा. आणि हे जर 10% स्वीकारत नसला तर याची चौकशी करा, खोटानाटा अहवाल बनवा, पोलिस मी बघून घेतो, याला मध्ये टाका आणि मग मात्र मी मागायला. लोकसभा ही मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत या राज्यात. त्यांना निवडणूक घेणारच नाहीत. मराठा आरक्षणात मार्ग लागेल. एक मिनिट मराठी संपूर्ण सगळे नंतर इलेक्शनच्या अगोदर होईल का ते? दादा ते घेणार, ते निवडणूकच घेणार नाहीत. राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा, तेच निवडणूक घेणार नाही. नसता पुढचं त्यावेळेस सांगा. मुख्यमंत्री म्हणाले होते की करेक्ट कार्यक्रम करू. आता तुम्ही म्हणतायत की मराठा समाज कसा करेक्ट कार्यक्रम करतो आम्ही ते दाखवून देऊ. म्हणजे आता एकनाथ शिंदे देखील तुम्ही आता डोक्यावर घेतलंय? नाही, डोक्यावर फाक्यावर नाही. मी डोक्यावर नाही, पायाखाली नाही, काहीच नाही. माझा राजकीय अजेंडाच नाही. 6 महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर, त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी केला का नाही केला तर याचं उत्तर केलाय. आंदोलन आम्ही चालवतो. तुम्ही सांगताल ते 6 महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केलेत. उलट तुमचे लाड केलेत, कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकते आरक्षण तर शिंदे साहेबच. आणि तुम्ही मला म्हणजे गुतवाल निघाले मला फडणवीस साहेब. मी बोललोय फडणवीस साहेबाला, शिंदे साहेब काय म्हणते लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो. म्हणजे तुमच्यावर मराठ्याने विश्वास ठेवायचा, 6 महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार. मग तुम्ही मर्यादा सोडली, तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो. मग आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फटका नाही केला, काय केलाय? मग आम्ही सुद्धा, तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करू शकतो. 3400 उमेदवार अर्ज भरतायत आणि महाराष्ट्र सगळीकडेच होणार आहे आता लोकसभेच्या. ही आकडा 26,000च्या पुढे तुम्हाला 9 तारखेपर्यंत गेला दिसेल. पण हे निर्णय समाजाचा आहे, माझा नाही. सातारा, परभणी, नांदेड असेल किंवा इतर बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले. प्रत्येक गावामधून 2-3 अर्ज भरणार, 5 अर्ज भरणार असं सुरू आहे. नेमकं तुम्ही इथं काय सांगाल? सध्याला काय आवाहन करणार समाजाला? काहीच नाही करणार. समाजाचा निर्णय, समाज मालक, माझा मालक, मी समाजाचा मालक नाही. सांगणार आमच्या घराला अधिकार नाही का आम्हाला? पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती की मी मतदार. वरील येणार 1 मराठा कोटी मराठा किंवा 1 मराठा लाख मराठा येणार, त्याच्या खाली मोठ्या अक्षरात लिहिणार आणि दरवाजाला कवाड्याला चिपटून टाकणार ती पॉम्पलेट. पुढार यांनी माझ्या दारात उभा राहायचं नाही, यायचं सुद्धा नाही. मोटरसायकलला सुद्धा लावणार, गाड्या सुद्धा लावणार. चौकशीमध्ये त्यांचे मंत्री सापडले घेणार. आम्हाला अधिकार आहे. लोकशाहीनं, घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय. तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार. असं काही आहे का पांढरे कपडे घातलेले फॉर्म भरायचा, धोतर घालणाऱ्याने भरायचा नाही, जाणारा मागच्याने भरायचा नाही, पण गाडी चालविणाऱ्याने 4 व्हीलरवाल्याने भरायचा, असं काही अधिकार आहे? जरांगे पाटील पण फॉर्म भरतील का? नाही, माझा राजकीय मार्गच नाहीये. मी आजच नाही 6 महिन्यापासून सांगतो. पण माझ्या मायबापानं निर्णय घेतलाय, समाज माझा मालक आहे. ती निर्णय घेतलाय. त्यांच्याच मंत्रीचे नाव सापडतील, त्यांच्याच मंत्रीचे कोणते मंत्री आहेत? त्यांच्याच मंत्री SIT आल्यावर मी काय बोललो, SIT आली, कोण कोण काय काय बोलले. सगळ्यात आधी त्या SITला माझा ज्यावेळेस सायबर क्राईम कडे नंबर देऊन ते तपासण्या करतील त्यावेळेस सगळ्यात जास्त त्यांच्याच मंत्र्याचे फोन निघतात. उमेदवारी असा प्रस्ताव प्रकाश आंबेडकर साहेब हे स्पष्ट होते पहिल्यापासून. आमचा सुद्धा समाज त्यांना मानतो. त्याचा अर्थ ते कधी बोलले तर मी त्यांच्या बोलण्याचा आदर करतो हमेशा. परंतु राजकीय माझा मार्ग नाही. मी आदरपूर्वक त्यांना सांगतोय फक्त की आदर ठेवून त्यांचा राजकीय मार्ग माझा नाहीये. मराठा आरक्षण माझा राजकारण मार्गच नाही. दादा, धनगर आरक्षणाचं आश्वासन दिलेलं होतं सरकारने. गोपीचंद पडळकर राज्यभर दौरे करून सांगत होते की आरक्षण मिळणार, मात्र ते आरक्षण हायकोर्टाने नाकारलेलं आहे.
तुम्ही असं म्हटलं होतं की धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढा देणार. आपल्याला कोणी काही संपर्क केलेला आहे आणि त्या आरक्षणाबाबत आपली काय भूमिका आहे धनगर? संपर्क करायची काय गरज आहे? मी सांगतानाच जाहीर सांगितलं होतं त्यांच्याच व्यासपीठावरती की ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणात माझ्यापुढं. ह्यो मार्गी लागला धनगर बांधवाला आणि मुस्लिम बांधवाला हे आरक्षण कसं का देत नाही ते मी बघतो आणि मी बघणार सुद्धा. सर, लोकसभा चुनाव को लेकर आपकी क्या भूमिका है? आने वाले लोकसभा चुनाव येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत आपली काय भूमिका आहे? नाही, आम्ही राजकीय माझा मार्ग नाही. नाही, तरी पण आता तुम्ही सांगितले की मतदानचे पोस्टर लावा, पुढारी येऊ नका म्हणून. हे कुठं ना मतदानाचे कुठं नाही लोकसभेला पोस्टर निगडीत आहे, म्हणून लोकसभेला तुमची काय भूमिका आहे? मतदानाचे पोस्टर नाही ते ज्यावेळेस उभा राहणार आहेत त्यावेळेस आमच्या दारात येणार आहेत. आज आमचे बोर्ड रस्त्यावरचे काढायला लागलेत, आमचे गुन्हे ठोकायला लागलेत आमच्यावरती. पाटील जर म्हणून आम्ही सांगितलंय की आमच्या दाराला आम्ही चिटकवणार आहे ते तुम्ही साठी जीव द्यायला निघालो झाली पाहिजे. म्हणत असलं या बीच व्हावं अजिब नाही व्हावं, कारण त्या बीचरा करण्याचाच उद्देश होता. पैसा येऊन आम्ही मुळ सागर बंगल्यावर नेलो त्याला त्या दिवशी दंगल घडू आणि त्या जर झाली पूर्ण राज्य पिसलं. मला बीच करायची म्हणलं की आजचं ही बैठक बघून आता यापुढे त्याच्यामध्ये विराट सभा सुरू होणार आहे. त्याचे काय अशा पद्धतीने नियोजन उद्यापासून असेल? याने जर असंच धडक सुरू ठेवली गुन्हे आम्ही सगळ्या सोयीची देत नाही 10% घ्या तुमच्यावरती लादू आमच्या मराठीचं वाटोळ जर करायला निघाले तर ना विलाजानं आंतरवाली सारखं आम्हाला आणखी 800 एकर मध्ये पुन्हा एकदा मराठी एकत्रित जगाला 6 कोटी मराठी आहेत आणि राजकीय करिअर नाटवाल बनून मला जेल मला जे आंदोलन करावं लागेल जातीसाठी मी हटणार नाही. मी मेलो बी तरी आरक्षण आरक्षण आरक्षणच म्हणत राहणार. राजा डोक्यावर आरक्षण ओबीसी उत्तर केला का नाही तुला जेल केला तुमचा उत्तरी तुम्ही तुमचा दुसरा मनोज जरांगे नेतृत्व करणार जसं आज तुमचं प्रत्येकात मनोज जरांगे दादा, प्रत्येकात मनोज दादा, जरांगे. एक शेवट त्याचमध्ये भूमिका 2 दिवसातच लागू शकेल. मग त्यावेळेस आपली भूमिका आहे. आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना किंवा मराठा बांधवांनी बंदीसंदर्भातला आमचा लावा त्याला आमच्या मोटरसायकल मारे फक्त त्यांच्या गृहामध्ये गैरकर्तृत्व करायला न्यायालयाने सांगितलं 23 तारखेचे निर्णय तारखेचे रास्ता रोको शांततेत का पुऱ्या राज्यात शांततेत झालेले. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.